उन्हाळ्याचे दिवस आहे, आपल्याला थंड किंवा छान आंबट वस्तू वगैरे खायला आवडतं. तर म्हटलं चला आज आपण लस्सी बनवूया. तर लस्सी बनवत होते मी, तर म्हटले तुमच्याशी शेअर करते. मी इथे दही घेतलेले आहे. आता मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेत आहे. मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, याच्यामध्ये दही काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. उन्हाळ्याचे दिवस आहे, आंबट वस्तू लस्सी थंड वगैरे असं खायची इच्छा होतच. तर म्हटलं चला आज लस्सी बनवूया. आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे, मिक्स करून घेत आहे. साखर टाकायची थोडी, मी विसरले होते. थोडी साखर टाकायची आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. बघा छान असं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. तुमच्याकडे आईस असेल तुम्ही टाकले तरी चालेल. मी बेबीसाठी बनवत आहे म्हणून आईस टाकत नाही आहे. आता मी ग्लासमध्ये काढून घेत आहे. मी इथे ग्लास घेतलेला आहे. आता मी या ग्लासमध्ये लस्सी काढून घेत आहे. छान आपण घरी लस्सी बनवू शकतो. बघा छान अशी लस्सी बनवून तयार आहे. आता मी याच्यामध्ये मलाई टाकत आहे आणि छान अशी इलायची टाकायची वरून, म्हणजे लस्सीला छान चव येतं. बघा छान लस्सी बनवून तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. तर बघा पांढरा निघालेला आहे. चल म्हटलं आता ज्यूस बनवूया. आता मी ज्यूस बनवत आहे. बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे. आता ज्यूस बनवत आहे. तुमच्याकडे ज्युसर असेल तर ज्युसर मध्ये करायचा. माझ्याकडे नाहीये म्हणून मी मिक्सरच्या पॉटमध्येच करत आहे. बघा असं बारीक कापून घ्यायचं. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेला आहे. आता मी फिरवून घेत आहे मिक्सरमधनं. बघा छान असं मिक्सरच्या पॉटमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सर मध्ये नाही केलं तरी चालेल. तुमच्याकडे ज्युसर असेल तर ज्युसर मध्ये केलं तरी चालेल, ज्यूसच्या पॉटमध्ये. ठीक आहे. तर मी एका काचेच्या ग्लासमध्ये काढून घेत आहे. वॉटरमेलनचा ज्यूस करताना तुमच्याकडे आईस असेल, आईसचे क्यूब टाकले तरी चालेल. आणि आपण बघा वॉटरमेलनचा ज्यूस सहज घरी बनवू शकतो. बघा छान ज्यूस बनवून तयार आहे. छान चव येण्याकरिता मी वरून टाकत आहे थोडाच चाट मसाला. आणि चाट मसाला टाकून घेतलेला आहे. आता टाकत आहे काळा मसाला, काळा नमक. आधी चाट मसाला टाकला, आता काळा नमक. काळा नमक आणि चाट मसाला टाकला तर छान चव येतं ज्यूसला. बघा छान असं आपण टरबूज पासून घरीच ज्यूस बनवू शकतो. बघा छान असं ज्यूस बनवून तयार आहे. बघा छान असं टरबूज पासून ज्यूस बनवून तयार आहे. आपण घरीच कमी साहित्यामध्ये ज्यूस बनवू शकतो. आणि मी साखर पण टाकलेली नाही आहे. आपला छान टरबूज पासून ज्यूस बनवून तयार आहे. खूप कमी साहित्यामध्ये आपण घरी ज्यूस बनवू शकतो.